ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा। तर आपण सगळे आलेलो आहोत कुठे? कोकिलवन। हे 12 वनांपैकी एक नाहीये, पण जे महत्वाचे उपवन आहेत त्यातलं एक वन आहे कोकिलवन। कोकिला मतलब कैसा आवाज निकलता है? हाँ बढ़िया निकला। एक बार वापस, एक मिनट रुको रुको। वीडियो रिकॉर्डिंग चालू। हाँ ये भी अच्छा। हरी बोल। हाँ तो येताना आपण काय काय पाहिलं? प्रभूजींनी काय काय दाखवलं येताना आपल्याला? त्याच्या आधी पहिले बरसाना, मग आणि मग जावळ। तर बरसाना जे होतं ते राधाणीचं माहेर आहे, तिचा जन्म आहे रावळचा, लहानपण आहे बसंतीचं बसवटीचं, तिथे आपण जाऊ उद्या वगैरे, आणि सासर आहे जावटचं। तर इथे कोकिळवन आहे। इथे 2 प्रमुख लीला आहेत। एक कोकिळ, या वनामध्ये कोकिळा खूप असायच्या, असतीलही माहित नाही। आणि इथे शनिदेवांचं मंदिर आहे। आमचे ज्येष्ठ बंधू हेच महापुरुष सांगत होते की कायम खूप गर्दी असते, म्हणजे ॲटलिस्ट थोडीफार तरी, आणि अनेक लोक कायम तेल टाकत असतात शनिदेवांवर। गर्दी तर आज नाही आहे, आपलं भाग्यशाली आहे, पण आपल्याला बसून कथा करायला मिळते इथे। तर कोकिळवन खूप सुंदर, शांत, साईडला जास्त गजबजलेलं म्हणजे न गजबजलेलं असं हे आपलं सुंदर उपवन आहे। आणि इथे म्हणतात आजूबाजूला थोडंसं गावाच्या बाहेर गेलो तर बऱ्याच कोकिळा अजूनही आहेत। आणि काय म्हणतात हरण महाराष्ट्रात पण काही काही शेतांमध्ये हरिण असतात, कोकणात एवढे नाहीत पण तुमच्या साईडला वगैरे असतात। हां तर हरणं वगैरे पण इथे कोकिळवनमध्ये बरीच आहेत। हां अजूनही आहेत, थोडं आजूबाजूला लांब गेलो तर। काही लोक कोकिळवनला 12 वनांपैकी एक वनला मोजतात, काही पुराणांमध्ये, पण जास्त करून पुराणांमध्ये खादीरवन आहे, जिथे बकासूरचा वध झाला। मे बी आज त्या खादीरवनमध्ये एक उपवन आहे, तिथे आज जायची इच्छा आहे, अश्वत्थामा वन। बघूया। तर त्याला काही लोक, बाकी 11 वन फिक्स आहे। काही लोक कोकिळवनला 12 मोजतात आणि खादीरवनला उपवन मोजतात, काही लोक जास्त करून खादीरवनला मोजतात मेन वन, आणि कोकिलवनला एक्स्ट्रा 1000 वनांपैकी एक, उपवनांपैकी एक आहे। तर इथे पण एक ठिकाण आहे जिथे भगवंतांनी रासलीला केली होती। पण एक महत्वाचं इथे आहे की एकदा कृष्ण इथे आले होते। आता राधाने माधुरी रस्ते, राधाने कुठे राहते? रावळला का बरसानाला का जावटला? जावटला। आणि बेसिकली सगळ्या लीलांचं हे की कसं राधा कृष्ण एकमेकांना भेटतायत, आणि कधी कधी अभिमन्यू किंवा जटिला कुटिलाचा विरोध करून भेटतायत, आणि मग रासलीला पण करतायत। हे होतं। आता आपण या यात्रेत आज किंवा उद्या एक पुढच्या मूडलाही जाणार आहोत, जे पुढच्या यात्रेचा मूड आहे। सो विल बी गोइंग टू दॅट। आता आहे की राधाकृष्ण एकमेकांना लपून छपून खूप भेटतायत, ह्याबद्दल आपण लीलांच्या ठिकाणी जातोय। भेटतायत, रास लीला करतायत, होळी लीला करतायत, अजून काय लीला करतायत?
गेल्या त्याचा मूळ होता इम्प्रेस, गोवर्धन लीला, कालिया लीला, अजून काय हा ते कालिया आणि ते अग्नी प्राशन करून घेतली आता त्याचं रिझल्ट म्हणून माधुर्य, आणि तेव्हा गोपींच्या मनात प्रेम जागृत होत होतं. आता ते प्रेमाचं संपूर्ण एक्सचेंज चालू आहे, पण त्याहीपेक्षा हायेस्ट मूड आहे. गोपींचा खरा जो भक्ती आहे ते रासलीला वगैरे पेक्षा एक हायेस्ट मूड आहे, त्याला म्हणतात विरह भाव. त्याच्याकडे आपण हळूहळू जाऊया, या ते सरकूया. त्याच्या डिटेलमध्ये कथा मात्र कधीतरी नंतर होतील कथायात्रेमध्ये. 2024 साली मे बी जीवीला किंवा बघू कुडाळला, गोव्याला, त्याचं रत्नाईलाच भटप्रभूजींचं घर आहे तर मोठं कुठे होऊ शकतं. सो एनिवे, तर एक दिवस कृष्ण इथे आले होते राधाणींना भेटायला. राधाणी राहते कुठे आता? जावडला. जास्त लांब नाही, आपण पाहिलं जावड गेलं आणि लगेच लेफ्ट घेऊन इथे आलो. पण राधाणीला यायला जमत नव्हतं. का बरं? जटिला कुटीला, सासू आणि ननन स्पेशल रिलेशनशिप्स आहे, मेरे को कुछ अनुभव नाही. त्या दोघी उभ्या होत्या काय करत? गाड करत की राधाणी कृष्णाला भेटायला जाते, जाऊ द्यायचं नाही म्हणून. तर तेवढ्यात काय झालं, कृष्णांनी राधाणीला सिग्नल करून बोलायला चालू केलं. कोणत्या आवाजात? करा, सगळ्यांनी करा, सगळे लोक, सब लोग. अरे मिस्टेक, खाली यहाँ पे खाली कोकिल लोग कर रहे, कोकिला लोग नहीं कर रहे. अच्छा, तुला कसं माहिती? जसं मोरा सारखं आहे का? अच्छा, ओके. असं सिरियस असेल तर माहित नाही. गुड न्यूज, बरोबर आहे काय? जे काय असेल हरी बोल. पण आपल्याकडे सगळ्या पक्षांनी घ्यायला पाहिजे, कोकिळा आणि कोकिळा इथे बसलेल्या. सो ऍक्च्युली त्याची गरज आहे. तुम्हाला भगवंतांना मदत करायची असेल तर सगळ्यांनी कोकिळेचा आवाज काढला पाहिजे. कारण का भगवान कृष्णांनी कोकिळेचा आवाज काढायला चालू केला. मुद्दा काय, राधाणीला भेटायला येत नाही तेवढ्यात, आणि बाकीच्या गोपी फिरतात इकडे कुठे कुठे मंडळात आहेत. जावटला राधाणीच्या घरात आजूला की राधाणीला घेऊन या करता, आणि इथे कृष्ण आले आणि त्यांनी कोकिळेचा आवाज काढला. आणि ते पाहून इथे अनेक कोकिळ्या होत्या, त्यांनी पण सूर जोडला. आणि अजून काही लोक आले असतील भक्त वगैरे कोकिळेचं रूप घेऊन, त्यांनी पण सगळ्यांनी एकत्र जोरात, तर सब इथे बसलेल्या कोकिळा सगळ्यांनी जोरात एवढ्या दिवसाला कोकिळेचा आवाज येतो. हे कोणी वेगळेच पक्षी आहे म्हणत हायब्रिड कोकिळा, हायब्रिड कोकिळा आली. तो कुत्रे शोधायला लागले कोकिळा एवढ्या कुठनं आल्या. तो म्हणलं तुम्ही सगळ्यांनी चांगला आवाज काढलेला आहे. तर ज्यांनी कोणी काढून भगवंतांना मदत केली तर असा आवाज ऐकून ती कुटीला होती. हे तर जटिला कुटीला आहे. ती कुटीला होती. ती विशाखाला म्हणायला लागली की एवढ्या कोकिळ्यांचा आवाज तर कधी आपण ऐकला नाही. एवढ्या कोकिळ्या सगळ्या छान प्रकारे का आवाज करतायत. तर विशाखा म्हटली हो हो खूप छान कोकिळा गातायत. तुम्ही परवानगी दिली तर आम्ही सगळ्या गोपी मिळून त्या कोकिळ्यांचा आवाज पाहिला, आम्हाला कोकिळ्यांना आवाज ऐकायला जायचंय. तर विशाखा म्हटली हा नो प्रॉब्लेम. फक्त हे आमच्या सुनबाई लोक मुली लोक काय करतायत कोकिळ्यांचा आवाज ऐकायला कोकिळवनला जात आहेत. सो इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. तिथे काही कृष्ण आले असतील असं काही वाटत नाही आपल्याला कोकिळ्यांचा आवाज ऐकायला. तर तिने जटिला कुटीलानी परमिशन देऊन टाकली की जा जा मुलींना सांभाळून जावा आणि काय करा कोकिळ्यांचा चांगला आवाज ऐकून या आणि तुमचा आवाज कोकिळ्यांसारखा होऊन जाईल. त्यांचा होता होऊन जाऊ दे. सो लगेच परमिशन मिळाल्यावर
लगेच राधाराणी आणि सगळ्या गोपीज काय झालं कोकिळवनमध्ये प्रविष्ट झाल्या. आणि इथे कुठेतरी बघावं लागेल आपल्याला असा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे नारायण भट गोस्वामींनी, जिथे रासलीला झाली होती म्हणून बाहेर पडल्यावर आपण बघूया. तर इथे आता एक दुसरं आहे. आपण कोणत्या मंदिरात बसलोय? शनिदेव. शनिदेव कोणाचे पुत्र आहेत? तर ही कथा तुम्हाला मी आधी सांगितलेली आहे. पण त्याच्या आधी राशी कोणत्या 3 म्हटलं मी आता? मीन, मेष, मीन मेन डेंजर झोन में है, आणि कुंभ ठीक आहे, आणि मेष. तर आता परत एकदा बघूया, सांगूया. मीन राशीवाले कोण कोण आहेत? 1 2 2च ठीक आहे. आणि कुंभवाले कोण कोण आहेत? 1. अच्छा. आणि मेषवाले कोण कोण आहेत? हरी बोल 3. ओके. तर शनिदेव कोण आहेत? ते आपल्याला आपल्या कर्मांची फळं देत असतात. तसे ते वाईट नाही आहेत. आपण जशी कर्म केली ती फळं देतात. तर आत्ता जी आहे ती या 3 राशींना 3.5 चालू आहे शनिदेवांची. सो मी लहानपणी तर काय मला ज्योतिषशास्त्राबद्दल माहित नव्हतं, अजूनही माहित नाही, आता 2% माहिती आहे. पहिले 0% होतं. तर प्रत्येक राशीला 7.5 वर्ष शनिदेवांचा इफेक्ट येतो साधारणपणे. ते शनिदेव असे 2.5 वर्ष एका राशीत फिरत असतात. आणि त्यामुळे साधारणपणे 30 वर्षांनी एक त्यांचं सायकल पूर्ण होत आहे. तर ज्या राशीमध्ये असतात त्या राशीवर असं नाव झालं शनिदेवांचं की ते वाईट कर्मांची फळं देतात, आपल्याला वाईट देतात. पण ते खरं आपल्याला वाईट देत नसतात, आपल्याच वाईट कर्मांचे वाईट फळं ते देत असतात. बेसिकली आपणच रिस्पॉन्सिबल आहोत. पण यस, त्या वाईट कर्मांची वाईट फळं द्यायचं कार्य शनिदेव करत असतात. तसं ते कायमच करतात. पण 30 वर्षांनी एकदा जोरदार धमाका जेव्हा कधी येतो तसं. तर आत्ता शनिदेव आहेत ते मीन राशीमध्ये आहेत. सो मीन राशीवाला लोक जोरदार धमाका चालत आहे. आणि कुंभ राशी त्यांचं आता या कधी काहीतरी मार्चमध्ये शनिदेव मीन राशीमध्ये आले. आता मार्च पासून 2.5 वर्ष, म्हणजे आता अजून 2 वर्ष हे मीन राशीवाल्यांना सर्वात कठीण परिस्थिती. पण कठीण म्हणजे आपल्याच वाईट कर्माची वाईट फळ आहेत, हे लक्षात ठेवा. आणि कुंभ राशीतनं आता शनिदेव मीनला आले. सो कुंभांचे लास्ट 2.5 वर्ष चालू आहेत, आता 2 वर्ष उरले. आणि मेष राशी म्हणजे त्यांची 7.5 वर्षाचे पहिले 6 महिने झाले. आता 7 वर्ष हरी बोल टफ पिरियड आहे. 2.5 वर्ष मेन असतो, 2.5 वर्ष स्टार्टिंग, 2.5 वर्ष मेन, 2.5 वर्ष एंडिंग. हरी बोल. तो डिफिकल्ट म्हणजे आपल्या कर्माचीच फळं असतात. सो एनीवे, तो ठीक है, उल्टा अच्छा है. अपने कर्म का भक्त लोग समझ सकते हैं कि अपने बुरे कर्म का फल आ रहा है तो अच्छी बात है, उसमें क्या बुरा है. पण ते वाईट कर्माची फळं द्यायचं काम मात्र शनिदेव करतात. इज लाईक लॉर्ड ऑफ जस्टिस शनिदेव. पण आपण हो, पण एनिवे मिळतात. पण शनिदेव तेव्हा मुद्दाहून ऑरेंज करून देत असतात. मिळणार तर आहेतच कधी ना कधी, कधी मिळणार जेव्हा 7.5 येते तेव्हा माध्यमातून ती मिळतात. जास्त मिळतात. तसे तर मिळणारच आहेत, ते बरोबर आहे. तो एनिवे मिळणार आहेत, पण तेव्हा तो एकदम इंटेन्स काळ होतो कर्मांचा, वाईट कर्मांच्या फळं मिळायच्या. सो दॅट्स इट. सो अगर बुरा कर्म किया तो थोड़े फल आएंगे, ठीक है, अभी नहीं करना, ये इंपॉर्टेंट बात है. पर फिर भी और एक स्टोरी है जो आपको पहले बताया हुआ है. की बघा शनिदेवचे भाऊ कोण आहेत आणि बहीण कोण आहेत? यमराज आणि यमुना. सगळे सूर्यदेवाचे पुत्र आहेत. सूर्यदेवाचे पुत्र आहेत शनिदेव, यमराज आणि यमुना. तर जो पण तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला वाईट कर्मांची फळ देतात शनिदेव, आणि मेल्यानंतर वाईट कर्मांची फळ देतात यमराज. असं दोन्ही भाऊ तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे. जिवंत असताना शनिदेव फळ देणार वाईट कर्मांची. आणि मी का विचारलं, कारण त्या 7.5 कोणी लग्न केलं असेल तर विचार केला जाईल, बाबा 7.5 लग्न झालं तर काय बाबा बरोबर कोणत्या कर्माचं फळ मिळालं. 7.5 मध्ये कोणाचं लग्न झालं असेल तर नाही, 7.5 वर्ष कोण थांबत नाही. ते चतुर्मास ठीक आहे, चतुर्मासात लग्न करत नाहीत कोणी, मेल्यावर 12 दिवस. 7.5 वर्ष कोण थांबणार लग्न करायला?
वो भी एक 7.5 का भाग समझ लेने का है जिंदगी में. ते तुमच्या वाईट कर्माचं फळ असं समजून घ्यायचं. एनिवे हरी त्याचा नाश होईल. हा म्हणजे हा असं सोपं असतं तर बरं होतं. मला तर माझ्या वाईट कर्मांची फळं सगळी मिळतात. इट्स ओके. इट्स ओके. पुरा कर्म किया तो फल तो मिळणे वाले. ठीक आहे, मला तरी मिळत आहे. सो एनिवे त्यात एक छोटासा मुद्दा सांगतो बाकी पुढे सरको. आज वेळ नाहीये. स्टोरी सांगितलेली आधी की जी भाऊबीज असते भाई दूज, त्याचं असं आहे की ते यमराज खरं जातात यमुनेला भेटायला. कारण का यमुनेचं लग्न झालं असतं श्रीकृष्णांशी. सो वर पक्ष वधू पक्ष, मात्यांच्या पक्षाला वधू पक्ष म्हणतात. वधू पक्षाचे यमुना आणि कोण झाले तिथे दोघे भाऊ. कोण? यमराज आणि शनिदेव. आणि वडील पण ना कोण? सूर्यदेव. आता यमुना लग्न होऊन गेली, तिचे पती आहेत कृष्ण. कृष्णांकडे गेली तर माहेरचे लोक भाऊ असतो तो सोडायला येतो. कंस पण सोडायला गेला होता देवकीला. नंतर माहेर जी मुलगी असते ती कधी कधी माहेरी येते. पहिल्या वर्षी जास्त येते, नंतर थोडी तरी बंधनच येते. आणि माहेरचे लोक पण कधी कधी भेटायला जातात. पहिल्या वर्षी जास्त जातात, नंतर नाहीत. पण वडिलांना म्हणजे मुलीच्या वडिलांना जायला थोडा ऑड जास्त आहे, पण भावाला जायला एवढा प्रॉब्लेम नाही. आपण हेही पाहतो आजकाल मुलीचे भाऊ असतात ते बंधनांना येतात जास्त फ्रीली. पण तसे एकदा लग्न होऊन मुलगी गेली की भाऊही विसरून जातात. पहिल्या वर्षभर थोडं आठवण काढतात, नंतर जाऊ देतात तिचं ती बघेल पुढे जायचं. आणि कधी कधी जातात भेटायला. आजकालच्या जगात तेच चालू आहे. तेव्हा अगदी बघ तुला भेटायला आलो, पण खरं ते मेन कारण नसतंय. मेन काय असतं की ते दुसऱ्या कामाकरता आलेले असतात बँगलोरला. आता आतली बहीण तिलाही भेटून घेऊ चला, तसं ते येतात भेटायला. तर हे काही नवीन नाहीये. तर एकदा कोण बरं यम नाहीये, यमराज होते ते असे फिरत फिरत जात होते कुठेतरी आणि त्यांना वृंदावनच्या जवळपास. तर त्यांना कळलं इथे आपली बहीण यमुना इथेच आहे कृष्णाकडे लग्न होऊन. चल आपण बहिणीला भेटून घेऊया. तर यमराज येतात बहिणीला भेटायला. आणि तो दिवस होता तो भाऊबीजेचा दिवस होता, म्हणून भाऊबीज साजरी होते. पण इथे शनिदेवांचं मंदिर का आलं? आपण शनिदेवची कथा ऐकली तर एकदा सगळे देवी देवता आपण पाहिलं. भगवान कृष्ण नंदगावला राहायचे इथे जवळच, ते काय जास्त मागे नाहीये नंदगाव. तर नंदगावला राहायचे बरेचसे देवी देवता वेगवेगळे रूप घेऊन. शिवजी यायचे तिथे, आशेश्वर महादेव आहे वेगवेगळे रूप घेऊन. तर शनिदेव एकदा आले. पण शनिदेव आल्यावर नंदभवनमध्ये प्रवेश करायचा आहे, तर त्यांना कोणी प्रवेश दिला नाही. तुम्ही अपशकुनी आहात. तुम्ही ज्याला तिथे जाता त्यांना तिथे वाईट घडतात त्यांच्या आयुष्यात, असं त्यांचं नाव झालंय. पण हम फुकट का शनिदेव को ब्लेम कर रहे. शनिदेव असे स्वतःहून काय वाईट घडवत नाही. आता लोकांनी तेवढी वाईट कर्म केलेली आहेत का युगात, तर शनिदेव भरभरून बॅटिंग करतात. भरभरून आपल्याला वाईट कर्माची फळं देतात. पण वाईट कर्म आपणच केलेली आहे. पण शनिदेव कलियुगात सगळ्यांनी खूप वाईट कर्म केलेली आहेत, तर देतात भरभरून वाईट कर्माचे. तेही खुश, चला देतात. पण आपण त्यांचं नाव खराब करून टाकलेलं आहे. आता तसं शनिदेवांचं नाव आहे. तर यशोदाताई थांबवली, नाही 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 शनिदेव तुम्हाला अलाउड नाही. कारण का तिला शनिदेवांचं नाव काय झालं, जिथे जातात तिथे लोकांना वाईट करतात. कृष्णांना बघायला तुम्हाला अलाउ करणार नाही. तर हे पाहून शनिदेव दुःखी झाले आणि ते नंदगाववरून बाहेर आले. इथे कोकिलवनमध्ये बसून तपस्या करायला लागले. ही आशा धरून की मला एक दिवशी कृष्णांचं दर्शन होईल. काही दिवसांनी शनिदेव शनिदेव नाही भगवान श्रीकृष्ण गायींना चारत चारत इकडे आले आणि त्यांनी पाहिलं शनिदेव तपस्या करतायत. या संपूर्ण व्रजमंडलमध्ये एक पण ग्रहांचं मंदिर नाहीये. सूर्यनारायणचं नाहीये. सूर्यदेवा अपन कुड़े जानो तो पहले सूर्य, हाँ वो तो मतलब अभी वो राधा कृष्ण ने बनाया हुआ है, पर वैसे एस्टॅब्लिश्ड वो देव का टेम्पल नहीं. सूर्यकुंड मध्ये सूर्यदेव आहेत, पण ते सूर्यदेव आहेत ते कृष्ण आहेत. तो असं आहे. पण तसं शनिदेव ओरिजिनल किंवा बाकी कोणत्या ग्रहांचं मंदिर नाहीये, पण शनिदेवचं आहे. तर ते म्हटले लॉर्ड, शनिदेव म्हटले हे भगवंता सांगा मला, लोकांच्या कर्माचीच फळं मी लोकांना देत असतो. मी काय स्वतःहून त्यांच्याशी काही वाईट आयुष्यात करत नसतो. आय पनिश दॅम अकॉर्डिंग टू देअर डीड्स. त्यांच्या कर्मानुसार फळं त्यांना देत असतो. मग लोक मला वाईट का म्हणतात? कितना गडबड आहे ना. शनिदेव आपल्याच कर्माची फळं आपल्याला देत असतात प्रत्येकाला. लोक करतो शनिदेव वाईट आहे. जगात असंच होत असतं.
अपन लेट आलो की प्रभुजी गाड़ी छोड़त असतात, म्हणतात काय प्रभुजी कठोर हृदय वाले हैं, ऐसे हम सोचते हैं, पर हम लेट आके तो प्रभुजी ने गाड़ी छोड़ा ये नहीं हम सोचते. शनिदेव का भी ऐसे है, टेन्शन मधलो. तर आपण लेट आलो प्रसादला आणि रसगुल्ला संपून गेला, म्हणतात प्रभुजी काही ती वाईट आहेत, आम्हाला रसगुल्ला ठेवला पण नाही. वी डोंट सी. तो शनिदेव पण ते म्हणतात भगवंता प्लीज लोकांच्या वाईट कर्मानुसारच मी त्यांना फळं देत असतो, पण लोक मला वाईट का म्हणतात, आणि लोक म्हणतात तू वाईट आहे, तुझ्याने सगळं वाईट घडतंय, तू लोकांना दुःख देत असतो, आणि मला तुझी सावली पण काही लोक म्हणतात शनिदेवाची सावली पण पडू देऊ नका आमच्यावर. बट माझं तशी काही चूक नाहीये. आणि सगळे देवी देवता इथे आले, सगळ्यांना दर्शन मिळालं, पण मला मात्र दर्शनाचा चान्स मिळाला नाही. तर हे ऐकून कृष्ण काय काय म्हणतात भावग्राही आहे, कृपाळू आहेत. ते म्हणतात शनिदेवांना ठीक आहे, आमच्या व्रजमंडलमध्ये कुठेच कोणत्या ग्रहांना स्थान नाहीये, पण शनिदेव तुला एक परमनंट स्थान व्रजमंडलमध्ये आम्ही देतो. आणि त्यांनी इथे सांगितलं तू इथे कोकिलवनला शनी राहायचं, आणि मग तुझं इथे राहून व्रजमंडलमध्ये राहू शकतो. आणि इथे जो कोण येऊन शनिदेवांची आराधना करेल, आता कुंभ मीन आणि मेष आलेली स्पेशली, पण सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येणारच आहे. 7.5 आज नेतो उद्या 30 वर्षांनी 30 वर्षात कधी कधी येणारच आहे. जो कोण इथे शनिदेवांची आराधना करेल ही विल बी फ्री फ्रॉम ऑल वरीज अँड अफ्लिक्शन. हरी बोल. सो आई डिड नॉट नो दिस पॉइंट, मैंने लिखा है, मैंने तो बोल दिया मीन कुंभ और मेष वालों के लिए हरी बोले, पर अभी अच्छा हरी बोल हो गया. हसायला लागलेलो, मेष कुंभ मीन वाले सगळं हसायला लागले आता. पहिले त्यांचा चेहरा थोडा डाऊन होता. नो देर तो अभी आपका दुर्भाग्य नहीं है, सौभाग्य है कि आपका 7.5 में शादी हो गया. तो अभी आपका सौभाग्य है. सो एनीवे, सो हरी बोल. सो इकडनं आपण आता मी जसं म्हटलं तसं प्लॅन पूर्णपणे बदललेला आहे. आपण क्रमाने भगवंतांच्या लीलेच्या क्रमाने जातोय. सो इकडनं आपण एका ठिकाणी जाणार आहोत, मेहरानो. काही लोक म्हणतात ते यशोदामाईचं माहेर आहे, काही लोक म्हणतात ते नंदगावांचं भावाचं घर आहे, पण तिथे एक छान लीला झाली होती. ती पण मी इथेच सांगून घेतो. तिथे फक्त दर्शन करून पुढे सरकूया. तर मेहरानो आहे. मी जसं म्हटलं तसं नंद यशोदामाईचं वडिलांचं नाव होतं सुमुख गोप आणि आईचं नाव होतं पाताला देवी गोपी. तर ते एक त्यांचं घर होतं कुठे आपण काल गेलो होतो परवा, काम्यवनला, यशोदा कुंडा, विमल कुंडच्या बाजूला यशोदा कुंड. पण तिथे यशोदा लहान मुलगी 2-4 वर्षाची असताना त्या यशोदा कुंडात आंघोळीला जायची. आपले माखन बनवलेली भांडी घासायची, म्हणून ते यशोदा कुंड आहे. मग तिचं माहेर काही लोक म्हणतात मेहरानो आहे, आणि तिचं सासर कोणतं यशोदेवीचं? नंदगाव. अरे इझिली आन्सर, कोई मुश्किल नाही. आणि टेम्पररी स्थान कोणते होते नंद महाराजांचे? एक तर गोकुल होतं, नाही गोकुल 84 गावाचं घराचं नाव झालं, छट्टीकरा, मग डीग आणि काम्यवन. तर असं, आणि मग नंदगाव त्यांचं मेन सासर. तर जवळ आहे मेहरानो, काम्यवन, मेहरानो, सब स्थान है ना, ऐसे कंफ्यूज है, सब ओवरलैपिंग है बहुत. ये एरिया में सबका माहेर, सबका सासर, सबका बचपन, सबका मिडलपन, सबका जो भी है, सब ये एरिया में इधर का उधर, उधर का उधर, ऐसे सब है. उद्या नाही तर आज त्यातल्या काही ठिकाणी जाणार आहोत. इथे ह्या गोपीचं हे होतं, ह्या गोपीचं हे गाव. मी दादाला म्हटलं कोणतं गाव, म्हणतात मलाही माहित नाही. लहानपण, माहेर किंवा सासर 3 पैकी एक आहे ह्या गोपीचं. तर नक्की कोणतं टू कन्फ्युजिंग आहे, पण काहीतरी आहे. सो मेहरानोला होतं. काही असंही म्हणतात की नंद महाराज 5 भाऊंपैकी नंद महाराज मधले भाऊ होते. काय मला क्रमाने 5 नाव माहिती आहेत, पण क्रमाने माहित नाही. एक नंद, एक नंदन, अभिनंद, उपानंद. तर उपानंद, अभिनंद, नंद, नंदन आणि सुनंदन असे होते. तर नंद महाराज खरं राजा नव्हते बनणार, मोठ्या भावाला उपानंदला बनवणार होते, पण ती लीला वेगळी आहे. थोडक्यात सांगायचं बघा, वैष्णवांचा मूड असा पाहिजे की उपानंदानं क्रमाने मोठा भाऊ राजा बनणार. तो उपानंदला त्यांच्या वडिलांचं नाव होतं पर्जन्य महाराज.
ते उपानंदला राजा बनवणार होते. पण उपानंद आता बघा उपानंदची राज्याभिषेक होतोय, तो उपानंद स्वतःहून म्हटले की मी मोठा भाऊ आहे, बरोबर आहे, पण ह्या सगळ्या व्रजवासी लोकांचं नंद महाराजांवर जास्त प्रेम आहे आणि त्यांचंही आहे. नंद महाराज प्रेमाने सगळ्यांची काळजी घेतात, तर राजाकरता योग्य नंद महाराज आहे. तर नंद महाराज तयार होते, नाही 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 म्हणतात, माझा नाही, तो देखो कलयुग में हम देखते हैं पॉलिटिक्स लोग उसमें कभी कभी दो भाई होते हैं या दो अलग अलग पोजीशन के लिए झगड़ा करते हैं. नंद महाराज और उपानंद भी एक प्रकार से झगड़ा तो नहीं पर चर्चा या वाद विवाद कर रहे हैं. किसके लिए कि तुम ही राजा बना, ना कि मी राजा बनतो म्हणून नाही, आप राजा बनिए, इसलिए उनमें चर्चा चल रही है. तर अशा प्रकारे पण त्यांचे जे 2 नंबरचे गाव होते अभिनंद, त्यांचं पण ते गाव होतं. तर काही लोक म्हणतात ते यशोदा एकदा माहेरी गेली होती तेव्हा कृष्ण बलराम लहान लहान होते, रोहिणीला घेऊन गेली होती. काही लोक म्हणतात अभिनंदनच्या घरी काय प्रोग्राम होता म्हणून यशोदा आणि रोहिणी लहान कृष्ण बलरामला घेऊन गेले होते. पण काही का असे ना, यशोदा आणि रोहिणी लहान कृष्ण बलरामला घेऊन कुठे गेली होती, मेहरावला. आणि लहान मुलं होती 1.5-2 वर्षांची. आता आजकाल कलियुगची मुलं मोबाईलच्या मागे लागलेली आहेत, पण बेबी मोबाईलच्या आधी लहान मुलांना रात्री झोपवताना एक गोष्ट करावी लागायची. मी उत्तर सांगून दिलं, गोष्ट सांगावी लागायची. मी चुकून एक गोष्ट करावी लागायची बोललो, पण लहान मुलांना लहान मुलांना गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट ऐकता ऐकता लहान मुलं झोपून जायची. हरी बोल. सगळे जागे आहेत ना, का झोपले आहेत? जे कोण जागे आहेत त्यांनी जोरात म्हणा हरी बोल. नाही अजून जागा लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शनिदेवांच्या दरबारात येऊन झोपू नका बाबा, हरी बोल. मग कोणी काय करू शकत नाही. शनिदेवांच्या दरबारात येऊन झोपलेले आहात तर. एनिवे मेहरानोला तर गेले होते. तर लहान मुलांना एकदा यशोदा माता होती, ती कृष्ण आणि बलरामना झोपवण्याकरता त्यांना रामाची कथा सांगत होती. कसं सीता आली, सम स्टोरी. मला वाटतं सीता हरणची गोष्ट बोलता बोलता झाली. रावण आला आणि त्यांनी सीतेला हरण करून घेऊन गेला. तर तेवढ्यात ते ऐकून राम, भगवान कृष्णच राम आहेत, पण ते 1.5 वर्षाचे आहेत. ते एकदम जागे झाले झोपेतनं. झोपत होते, झोप लागली होती बऱ्यापैकी, पण ही कथा ऐकून जागे झाले आणि एकदम मला ते धनुष्य बाण द्या, मला धनुष्य बाण द्या. कुठे आहे तो रावण, त्याला मी आत्ता मारतो, माझ्या सीतेला हरण करून गेलाय. आणि एवढे शॉक होऊन जागे झाले कृष्ण. तर कधी लहान मुलगा असा अचानक जागा झाला झोपेत आणि एवढा डिस्टर्ब होता, तर आईला नक्कीच खूप काळजी वाटते. तर यशोदा मातेला खूप चिंता लागली, कसं कृष्ण वॉज टू डिस्टर्ब, आता मी रावणला मारतो, मला धनुष्य बाण द्या वगैरे. तर शेवटी यशोदा मातेने कसं बसं ना सीता आली परत समथिंग सांगून लहान कृष्णांना शांत केलं आणि परत त्यांना झोपी घातलं. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर पण त्यांचा मला धनुष्यबाण पाहिजे. मग तिथे आपण पाहतो तिथे कृष्ण आणि बलराम आहेत, ते त्यांच्याकडे धनुष्यबाण आणि अशी खेळणी आहेत. तर असं तिथे दर्शन आहे कृष्ण बलरामजींचं मेहरानोला. ते आपण दर्शन घेणार आहोत आणि लगेच आपण मोती कुंड होतं ते 2022 साली आपण गेलो होतो, मी विसरून गेलो. हरी बोल. कुमुदला पण गेलो होतो, विसरून गेलो. पण आता आपलं काय स्टोरी लाईन काय आहे, भगवान कृष्णाने या सगळ्या लीला केल्या. आणि मेन आता जो भाग आहे की गोपींबरोबर ते भेटतायत, माधुर्य रसमध्ये लीला करतायत. पण त्या माधुर्य रसचा एक अजून मोठा इम्पॉर्टंट अंग आहे, तो आहे विरह भाव. विरह भाव म्हणजे गोपींना भगवंतांना भेटण्यात आनंद आहे, ती एक हायेस्ट भक्ती आहे. पण भगवंत सोडून गेल्यावर किंवा भगवंत आपल्याबरोबर नाही आहेत, जेव्हा भगवंत दिवसा गाई चारायला यायचे तेव्हा तो 10-12 तास होते, जेव्हा ते भगवान गोपींना भेटत नव्हते, कारण का गोपी गावात राहून आपल्या घरची काय सेवा करायच्या आणि कृष्ण निघून जायचे वनात. आता गोपी दिवसभर वाट बघायच्या की कधी सूर्य अस्ताला येणार आणि कृष्ण परत येणार. तर अशा प्रकारे जेव्हा कृष्ण बरोबर नाही आहेत तेव्हा गोपींच्या मनात भगवंतांची भक्ती अजून तीव्र आणि अजून घट्ट होते. त्याला म्हणतात विरह भाव. आणि तसं पण भौतिक हिशोबाने जरी पाहिलं तर भगवंत वृंदावनला तसे राहिले 11 वर्ष, त्यात माधुर्य लीलाच्या झाल्या 4-5 वर्ष. पण नंतर 100 वर्ष गोपीही वृंदावनला राहिल्या. जसं कृष्ण 100 वर्ष मथुरा आणि द्वारकेला राहिले, तसं साधारणपणे 100 वर्ष गोपीही वृंदावनला राहिल्या. आणि 4-5 वर्ष त्या कृष्णांना भेटत होत्या माधुर्य रसमध्ये. पण 100 वर्ष ज्या होत्या त्या गोपी विरह भावमध्ये होता. तो खूप उत्कंठित किंवा उच्च भाव आहे.
त्याची सगळी चर्चा. तर आपल्याला आता काय नियोजन आहे की आपण अशा ठिकाणी जातोय की ज्याची काहींची लेक्चर जीवी यात्रेत झालेली आहेत. तुम्ही होते जीवी यात्रेत आणि त्या ठिकाणी आपण जातोय त्या मूडमध्ये. पण ह्या गोपी कृष्णांना भेटतायत ह्याच्यापेक्षा एक वरचा मूड आहे विरह भाव, की गोपींच्या मनात काय भावना असते जेव्हा कृष्ण त्यांच्याबरोबर नसतात. ती जास्त स्ट्रॉंग भावना आहे. असतात कृष्णापेक्षाही स्ट्रॉंग भावना आहे, कृष्ण नसतात. तर आपलं हे कसं होतं जेव्हा कृष्ण इकडनं निघून जातात नंदगावातलं, अक्रूर त्यांना घ्यायला येतो, निघून जातात आणि कृष्ण जातात मथुराला. तिथे 15-20 वर्ष राहतात. मथुरेतनं असताना संदीपनी मुनींचे आश्रम जाऊन 64 कला शिकून येतात. उज्जैनला आहे संदीपनी मुनींचा आश्रम. आणि आल्यावर 20 वर्षात 17 का 18 वेळा जरासंध आक्रमण करतो खूप सैन्य घेऊन. तो एक वर्ष एकदा आक्रमण, एवढं मोठं युद्ध आहे. त्याची आवरा एवढे 17 औक्षणी सेना मेली. तर इट वॉज अ बिग थिंग. त्याच्यातच भगवंतांची 20 वर्ष जातात निघून. बाकी तेव्हा काही लीला नाही येत मथुरेला. त्यानंतर आता जेव्हा मथुरेला गेले तेव्हा स्टार्टिंगच्या 2-4 दिवसातल्या खूप लीला आहेत. कोणत्या गेले तेव्हा त्यांना वेलकम. आता ह्या अक्रूरला कसं पाठवलं हे सगळं आपले लेक्चर्स बाकी आहेत. मी शॉर्टमध्ये घेतोय कारण त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर अक्रूरला पाठवलं कंसाने वगैरे लेक्चर्स आपण पुढच्या यात्रेत करू, म्हणजे फक्त लेक्चर यात्रेत आपल्या मुंबईच्या जवळपास. तर ते आपण करू. पण अक्रूर आला ते आय विल कीप व्हेरी शॉर्ट. जसं गेले तर पहिले कुवल्या पीड होतं हत्ती, नंतर ते जे राहिले त्याच्या आधी भगवंत हिला भेटले, काय नाव कुब्जाला भेटले. आणि त्या काय तो धोबीला कृपा दिली. फुलवाल्याला कृपा दिली, धोपीला दिली, पण धोबीला मारून कृपा दिली. तर ह्या सगळ्या घटना घडल्या. आणि नंतर कोवल्या पेडला भेटले. आधी कुब्जा, धोबी आणि फुलवाला माली, आणि मग कोवल्या पेडला त्या एंट्रीमध्ये. आणि ते स्थान रंगस्थली जिथे ते कंसाचं आणि कृष्णांचं भांडण झालं किंवा ते मॅच होती चाडोर मुष्टिकची. तर ही सगळी ठिकाणं मथुरेला आहेत अशी छोटी छोटी. तर आपण सहसा जात नाही, आपण विश्रामघाट जन्मस्थानला जातो. जन्मस्थानपासून आपली यात्रा सुरुवात झाली 2022 साली. आणि मग हे सगळं फिरलो आणि शेवटी बघता आपण काय करणार आहोत. लास्ट डेला माझा प्लॅन मथुरापर्यंत ऍड झालेला आहे. तर ते 3 दिवसात आपल्याला जायचं होतं, ते 2 दिवसात कव्हर करायचे आज आणि उद्या. आणि लास्ट डेला मथुरा करून वृंदावन. तर आपण तर फास्ट सगळ्या ठिकाणी जाऊ. आणि मग ह्या ज्या लीला भगवंत अक्रूरला पाठवतात कंस, भगवंत जातात. त्यातल्या एक ठिकाणी आपल्याला आज उद्याकडे जायला मिळणार आहे, ते आहे पल्सो. पल्सोचं खरं नाव होतं परसो. कारण का जेव्हा अक्रूर बरोबर भगवंत जातात तेव्हा त्या मेन रोडनी जात नाहीत. कारण का त्यांना माहिती आहे मेन रोडला खूप सारे गोपी येऊन थांबवणार. त्या आतल्या रस्त्याने जातात. अक्रूरला सांगतात तुम्ही लास्ट टाइमला कोणी नंद भवनला गेले असाल तर तिकडनं तो एक रस्ता दिसतो अक्रूरचा रोड. तर तिकडनं त्या आतल्या रोडनी जातात. आणि त्या रोडवर जे पण गोपींना कळलेलं असतं. तर ह्या सगळा मी आता घेत नाही लेक्चर. पण आपला हा मूड आहे की आपण रासलीला वगैरे ती ठिकाणं पाहिली आणि आता कृष्ण वृंदावन सोडून जाणार आहेत. तर तो विरह भावचा पण मूड आहे. तर ह्या सगळ्याची खूप छान लेक्चर आहेत. ती आपण 2024 साली कधीतरी नियोजित करूया. जवळपासच कुडाळ, मुंबई, पुणे, निगडी, पालघर वगैरे GAV असं कुठेतरी 4 दिवसाची यात्रा करावी लागेल. सगळे लेक्चर्स करायला ती करून नियोजित. पण आपण या ठिकाणी आता या यात्रेत म्हणजे ते करून परत 2 दिवसासाठी या. कारण काही ही ठिकाणं 2 दिवसात होऊन जातात फास्ट घेतं. तर आपण या यात्रेत ते ठिकाणांचं दर्शन करून घेणार आहोत आणि मग लेक्चर्स करू तिथे जवळ आपल्या मुंबई पुण्याच्या जवळपास. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर आपण एक खूप म्हणजे मी म्हटलं नाही या यात्रेतल्या 80% ठिकाणी मी पण पहिल्यांदा जातोय, काही ठिकाणी दुसऱ्यांदा. दॅट्स ऑल. तर आपण इथे जवळच बरसाण आहे. आपण बरसाणच्या तर आजूबाजूलाच फिरतोय. थोडं आत्ता गेलो ते थोडं पुढे होतं नंदगावच्या पुढे. पण आज ते काय 2-4 ठिकाणं आपण जाणार आहोत आणि उद्याही ॲटलीस्ट सुरुवात जरी करणार आहोत. ते बरसाच्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोपींची गावं आहेत. आपण जो मेन रोड सोडला ते अजनोक आहे, ते पण एका गोपीचं गाव होतं. मला नाव होतं चक्क आठवत नाही. अजनोकमधून आज आलोय. हे पिसावा गाव आहे, इथे लिहिलंय बा पिसावा. आणि इथे हे जे असं बरं जवळजवळ 4 किलोमीटरची परिक्रमा आहे. हे तुम्हाला असं मागे दिसतंय. येताना गाडीत मी सांगितलं तर आता तुम्ही पाहू शकता टेम्पो ट्रॅव्हलर राईट लेफ्टला. हे अश्वत्थामा वन. अश्वत्थामाची कथा सगळ्यांना माहिती आहे, ती काय मी इथे सांगत नाही. महाभारत युद्ध वगैरे
जखमी झाला, हे केलं, मणी काढला नंतर. त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे, नाही तर नाही. त्यानंतर अश्वत्थामालाही बराच कष्ट होत होता. तो चिरंजीव आहे, तो पूर्ण कलियुग जगणार आहे तो. तर कलियुग पुढचं त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग पण जगणार आहे. पण त्याला ते वेदना होते, त्याला मनात त्रास होत होता, म्हणून तो फिरता फिरता, अर्थात तो नर्मदे किनारी पण राहतो काही लोक म्हणतात, पण इथे वृंदावनला काही भक्तांच्या सांगण्यावरून तो आला होता. आणि वृंदावनमध्ये तो इथे पिसावा गावात खायरा, हे खायरा वनचंच एक छोटंसं सेक्शन आहे, पण इथे तो राहतो. आणि खास करून हे जे 4 किलोमीटरची परिक्रमा आहे, सुंदर आहे. आता 4 किलोमीटरची परिक्रमा करायला आपल्याला 1 तास लागेल, सो आपला एवढा वेळ नाही आहे. कधी तुम्ही नंतर परत येऊन करू शकताय. तर त्याला अश्वत्थामा वन म्हणतात, तो इथे राहतो. आणि त्याचं जर 2 मिनटं सांगायचं तर मी म्हटलं इथे बरीचशी गावं आहेत, हे गाव आहे, बाकीची 4ही साईडला भरपूर गावं आहेत आणि सगळ्या गावांमध्ये चुलीवरच स्वयंपाक करतात. पण हे अश्वत्थामा वन एवढं चांगलं वन अजूनही आहे, कारण का इथलं लाकूड कोणीच कापून बाहेर नेऊ शकत नाही. लाकडं पडलेली असतात, तुटलेली असतात, ती तिथेच पडलेली असतात, कोणी उचलत पण नाही. त्याची 1-2 कारणं अशी आहेत की जे कोण नेतात त्यांना काय वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. पण हे सुरुवात झाली कधीतरी आजपासून 200-400 वर्षापूर्वी, ब्रिटिशांच्या काळात. 400 नाही, 200 वर्षापूर्वी, 100-200 वर्षापूर्वी ब्रिटिश. आणि पूर्वी ही कदंबाची झाडं होती. आता कदंबाची झाडं कमी होऊन काटेरीची झाडं वाढली आहेत, की आधी काय असतील, थोडी कदंब थोडी इतर. तर ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी एकदा अशी अनेक कदंबाची झाडं कापून ते लाकूड न्यायच्या प्रयत्नात होते. पण तेव्हा त्यांचं जे काही वाहन त्यांनी आणलं होतं ते सगळं तिथे जंगलात अडकून गेलं आणि त्यांना ते बाहेर काढताच आलं नाही. शेवटी त्यांनी ते लाकडं इथे टाकून निघून गेले. मग ते वाहन गेलं. तेव्हापासून जे कोण नेतात लाकडं, त्यांच्याकडे कधी कोणाच्याकडे काय मयत होते, काय होते, तेव्हापासून लोक इथली लाकडं कोण नेत नाहीत. चुकून माकून घेऊन गेले तर परत आणून ठेवतात. पण एक अलाउड आहे, तुम्ही या खायरा गावात या अश्वत्थामा वनमध्ये येऊन तुम्ही इथे येऊन कुकिंग करू शकताय, त्याला लाकडं वापरू शकताय. स्वतःचं कुकिंग करा, भंडाऱ्याचं कुकिंग करा. पण ते वनातच भंडाऱ्याचं कुकिंग करा. लोकांना, गावच्या लोकांना भंडारा वाटा. भंडारा म्हणजे भोजन वाटा. त्याला ती लाकडं वापरली, ते चुलीला जाळली, वापरली, ते अलाउड आहे. पण या अश्वत्थामा वनच्या बाहेर कोणी लाकडं नेत नाहीत. म्हणजे माझे इथे रचून ठेवलेली आहेत, पडलेली आहेत, गावात पण तुम्ही शकतात. त्या वनच्या साईडची लाकडं कोणी वापरत नाही. इथे फिरायला तर वेळ नाही, पण आपण मी ॲटलिस्ट त्या बाउंड्रीपर्यंत तरी जाऊन येऊ, बघूया. असं अश्वत्थामा वनची बाउंड्रीत जाऊन येऊ. आणि आपण जे बसलोय नाही, वजनाब का तो अगले गाव में था ना. हा, हे फक्त मंदिर बांधलंय कोणीतरी. ओके, हां, हे वजनाबजींचं मंदिर आहे. ह्याच्या पुढे आता आपण करहेला, म्हणजे आधी अश्वत्थामा वनचं दर्शन करून येऊ, गाडीत नव्हतं तर इथे जाऊन येऊ. नंतर करहेला गावात जाणार आहोत. ते चंपकलता देवीचं गाव आहे आणि तिथे वज्रनाभजींची समाधी आहे. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. कारण का वज्रनाभजी तुम्हाला माहिती असेल तर कृष्णांचे पंतू होते. आणि भगवान श्रीकृष्ण गेल्यावर हे वृंदावनमध्ये सगळे भक्त पण निघून गेले होते, भगवंत घेऊन गेले होते सगळ्यांना. तर इथे कोण नव्हतं विशेष, सगळं वन होतं. तर वज्रनाभनी येऊन इथे गावं बसवली, जिथे तिथे लीला झाल्या त्या सगळ्या लीलांची ठिकाणं फिक्स केली, तिथे गावं बसवली. आणि वज्रनाभ या एरियाचा राजा होता. तर त्यामुळे त्याची समाधी करहेला गावात, ते चंपकलता देवीचं गाव पण आहे, तिथे वज्रनाभची समाधी पण आहे. तर आपण तिथे जाणार आहोत. तर तिथली चर्चा झाली. प्रत्येक गोपीबद्दल मोठं सांगता येईल पण विशेष नाही. सो इथे आपण हे अश्वत्थामा वन जे खायरा वनाच्या आत आहे, खादीर वनाच्या आत, तिथे आलो आहे. आणि ह्याच्या पुढे जाणार ते कोणतं गाव करहेला गाव. त्याची पण आपली इथेच कथा झालेली आहे. आपण आता वनाचं दर्शन घेऊ. जाताना गाडीतही होत आहे. करहेला चंपकलता देवीला नमस्कार करूया आणि वज्रनाभजींना नमस्कार करूया आणि मग तेव्हा पुढचा प्लॅन आपण ठरवूया. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. व्रजमंडल धाम की जय. बरसाना धाम की जय. नंदगांव धाम की जय. अश्वत्थामा वन की जय. हरे कृष्ण.